तुझ्यासारख्या मुलींसाठी एक परफेक्ट शब्द आहे, चीप सडक छाप. अंशो, काही चुकीचं बोलत नाहीये दादा मी. सोसायटीमध्ये हिच्यापेक्षा चांगल्या मुली मरतात माझ्यावर, म्हणून मी काय सगळ्यांना तोंडी लावायचं? आणि ही एवढी चॅप्टर आहे ना, तिला माहिती आहे हिचे हे सगळे प्रकार माझ्यापाशी खपवून घेतले जाणार नाही, म्हणून या थराला गेली ही मोलकरीण. आणि असल्यांना कसं गप्प करायचं मला चांगलं माहिती आहे. चिंगीवरच नाही, कुठल्याच बाईवर हात उगारायचा नाही हा परत. तुझ्यासारख्या मुलांना फक्त बायकांना वापरता येतं. बायकांचा आदर करायला शिकवायची गरज आहे तुला. येत नाही तुला तो. तुझ्यासारखी माणसं बायकांना वाईट वागवतात, पण मनातनं खूप घाबरट असता तुम्ही. कारण तुला ना खूप चांगलं माहिती आहे, आता जी चप्पल चिंगीवर उगारायला निघाला होतास ना, ती चप्पल जर तिने तुझ्यावर उगारली ना, तर एक सेकंदही तिच्यासमोर टिकू शकणार नाहीस तू. अंशु, स्वानंदी मॅडमला ढकलण्याची तुझी हिम्मत कशी झाली रे? सबर प्लीज चिडू नकोस ना. पण स्वानंदीचं पण चुकलं ना. बघ ना कशी बोलते ती. खरं तर यात सगळी चिंगीची चूक आहे. दीड दमडीची मूलखरीण आपल्या भांडण ही लावते. स्वानंदी बाळा, अगं तू हुशार आहेस ना, तरी पण हिच्यावर विश्वास ठेवतेस तू. अगं एवढा तरी विचार कर, हिची लायकी आहे का? हो आहे. कारण तुमच्या मुलाचा अंश हिच्या पोटात वाढतोय. आई, अनबिलिव्हेबल. काय होतंय माझ्यासोबत? किती हॉरिबल आहे ग हे सगळं. रडू नको अनुष्का, यात तुझा काही दोष नाहीये बाळा. हा अंशुमन असा कळलं असतं ना, तर ही वेळच आली नसती. अगं पण मला खरंच समजत नाहीये, माझ्याशी तर किती गोड गोड बोलायचा. म्हणजे हे सगळं खोटं होतं का? मी काय करू आई? अनुष्का ऐक ना, एक मिनिट. काही बोलू नका तुम्ही. काही ऐकायचं नाही आम्हाला. प्रायव्हसी द्या आम्हाला थोडी. हे बघा, ऐका ना, म्हणजे बाहेर जे काही झालं, स्वानंदी जे काही बोलली आहे ना, ते अजिबात खरं नाहीये. ती जे मनाला येईल ना ते बोलते. प्लीज तुम्ही ऐका ना माझं. तुमच्या भावाचं एकूणच वागणं बघता आम्हाला संशय येतोय. तुमच्या बहिणीच्या बोलण्यातला एक जरी शब्द खरा असेल ना, तर माझी मुलगी लग्नाला तयार होणार नाही. नाही, असं काहीच होणार नाही. प्लीज माझं ऐका. अनुष्का, हे बघ, मी खरंच सांगते,
माझा भाऊ आहे ना अंशू, खरंच खूप चांगला आहे. तुला शोधून सापडणार नाही असा मुलगा. अगं हिरा आहे तो, हिरा. ते कळेलच. स्वानंदी जे काही बाहेर बोलत होती ना ते सगळं खोटं आहे, काहीच खरं नाहीये त्यातलं. ती 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 चिंगी म्हणजे जिच्याबद्दल स्वानंदी बोलत होती ना ती ती एक फालतू मोलकरीण आहे, बस बाकी काही नाही. नका तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवू. ऐका ना माझं प्लीज. बस झालं. मला अजून काही ऐकायचं नाही. माझ्या लग्नात काय होणार आहे ना हे मला माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायचं, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल मला. अनुष्का थांब बाळा. अनु देवा, अरे काय ऐकायला लावतोयस हे? त्यापेक्षा मी मेले का नाही? मेले असतं तर बरं झालं असतं. स्वानंदी, स्वानंदी प्लीज, हात जोडते तुझ्या पुढे. का तू या सगळ्या नाटकांना बळी पडतेस? कळत नाहीये का तुला? अगं बघ तिच्याकडे, ती मुलगी एक नंबरची कारस्थानी आहे ग. तिला फक्त आणि फक्त पैसा उकळायचा आपल्याकडनं, बाकी काही नाही. बरोबर बोलतीयस मॉम, याला काही अर्थच नाहीये. मला काही वेळ लागलाय का घरातल्या मोलकरणी सोबत हे असे चाळे करायला? आणि डोकं ठिकाणावर असलेला कोणीही माणूस यावर विश्वास ठेवणार नाही. अरे आम्ही राजवाडे आहोत, राजवाडे. आमच्यासारख्या मोठ्या फॅमिली सोबत असे स्कॅम्स होतच असतात. उद्या अजून 4 मुली येतील आणि म्हणतील की त्या माझ्यामुळे प्रेग्नेंट आहेत, मग तुम्ही सगळे विश्वास ठेवाल का त्यावर? वहिनी, उद्या कोणी येऊन म्हणालं की समर राजवाडेमुळे त्या प्रेग्नेंट आहेत, काय करा? तुझी हिम्मत कशी होते रे राजवाड्यांचं नाव घेण्याची? त्यांच्या इतका सभ्य माणूस मी माझ्या अख्ख्या आयुष्यात बघितलेला नाहीये. अरे कुठे तू आणि कुठे राजवाडे? त्यांनी त्यांच्या अख्ख्या आयुष्यात आजपर्यंत स्त्रियांचा फक्त सन्मान केलाय आणि त्यांच्याशी सभ्यपणे वागलेत. तुझ्यासारखे नाही आहेत ते. बायकांकडे वाईट नजरेने बघत नाहीत ते. त्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करतात आणि त्यांना फक्त आणि फक्त मान देतात. त्यांच्या ऑफिस मधल्याही एकाही बाईने आजपर्यंत राजवाडे आमच्याकडे तिरक्या नजरेने बघतात हे म्हटलेलं मला आठवत नाहीये. अरे तुला बापाच्या मायेने मोठं केलंय त्यांनी. हे सगळं बोलताना निदान त्या गोष्टीची तरी जाणीव ठेव. मुळात त्यांच्याबद्दल बोलायची लायकी आहे का तुझी?